एक नारळाचं झाड लावलंय, परत दुसरं आहे ना वांग्याचं झाड लावलंय, परत नारळाचं झाड, परत वांग्याचं झाड आणि इकडून दांड केलेलं आहे. त्याच्या कडाला बा कोथिंबीर लावलेली आहे, किती भारी उतरलेली पहा. परत बा नारळाचं झाड, परत वांग्याचं झाड, एक नारळाचं झाड, एक वांग्याचं झाड, एक नारळाचं झाड, एक वांग्याचं झाड, एक नारळाचं झाड, एक वांग्याचं झाड. म्हणजे आपली जागा वाचवण्यासाठी आपण काय करतो, एक नारळाचं झाड लावलं, एक वांग्याचं झाड लावलं, म्हणजे ना आपली जागा पण वाचते. आता हे बघा, इथून तिथून नारळाची गल्ली ना बघा, त्याच्यामध्ये ना आम्ही हे लावलं आहे, एक वांग्याचं झाड, एक नारळाचं झाड आहे. आता इथं एक नारळाचं झाड नाही ना, म्हणून इथं 3 वांग्याची झाडं लावलेली बरं का. आणि बघा त्याच्या इकडून एक अशी पोळ पडली बघा, त्याला परत आम्ही ना त्या पोळीला अशी ड्रिपची नळी लावली, त्याला आहे ना कोथिंबीर लावलेली. हे बघा उगली पा, किती भारी दिसते. म्हणजे हे इकडं आपण माती ओढून दांड केला आहे ना, ते पण वाया नाही जाऊ शकत. बघा इथून तिथून आहे बरं का. बघा नारळाचं झाड, एक वांग्याचं झाड, इकडच्या दांडाला कोथिंबीर इथून तिथून दिसते बघा. एक नारळाचं झाड, एक वांग्याचं झाड, एक नारळाचं झाड, एक वांग्याचं झाड. शेतकरी म्हणते ना, शेतकरी माणूस कधीच वाया जात नाही. तो येवशिक पण जागा खाटी सोडत नाही. इथं हे लाव, तिथं ते लाव. हे बघा शेवटपर्यंत बरं का. बघा हे बघा कोथिंबीर पण किती भारी उतरली बघा. आता हे बघा बा, इकडं मिरच्या लावलेल्या आहे. असं थोडंसं अंधक येतं आहे ते, कारण की ना थोडी सावली झालेली त्याच्यामुळं. हे बघा इकडं मिरच्या लावलेल्या आहे. मिरच्या पण इतक्या भारी आहे ना, हे बघा मिरच्या पण अशा भारी मस्त पहा मिरच्या. आता थोडंसं आहे ना, आम्ही वाफा वडला होता ना, त्याच्यामुळं ते थोड्या हालचाल झाल्या म्हणून असं थोडंसं सुकल्यासारखं वाटत होतं. पण मग काल परवा पाऊस झाला ना, त्याच्यामुळे एकदम असे भारी दिसू राहिला मस्त. हे बघा किती भारी दिसतंय ना. ही विहीर आहे इथं, इथे सायपण आहे, विहिरीतून खालून पाईप येतो तिथं, ते सायपणमध्ये. हे बघा आता हे बघा, इथून परत एक ड्रिप केलेलं आहे. तर आहे ना इथे एक कोबीचं लावलेलं आहे, म्हणजे इथं 3 कोबीचे लावले आहे. आता परत त्याच्यानंतर आहे ना पपई लावलेली बरं का. पपई लावल्यानंतर परत एक कोबी लावलेला आहे. मग हे बघा पेरूचं झाड लावलेलं आहे, परत कोबी, परत पपई, कोबी, परत काय आहे पेरूचं झाड ते वाळलेलं आहे. परत हे बघा कोबी, परत पपईचं झाड, परत कोबी, परत पेरूचं झाड. म्हणजे असं आहे ना, इथून तिथून आहे कोबी, असं पपईचं झाड, पेरू. म्हणजे ॲडजस्टमेंट कशी करायची हे बघा मी सांगते तुम्हाला. बघा एक पेरूचं झाड, एक पपईचं झाड आणि एक कोबीचं झाड. हे बघा इथून तिथून लावलेलं आहे दांडाला बरं का. बघा पपई पण किती छान आहे पहा, किती भारी दिसतंय. पपाया म्हणजे एक नंबर पपाया बरं का. पपायला पपाया पण आलेला आहे. छान पपाय, पपायला पण पपाय आहे. इथून तिथून लावलेलं आहे आम्ही. शेतकऱ्याने अशी जागा ॲडजस्ट केली पाहिजे. आपल्या थोड्याच शेतीमध्ये आपलं भरपूर जास्त शेती भाजीपाला निघला पाहिजे. आपले फळं फुळं पण खायला भेटले पाहिजे. नुसते कांदे वांगे लावून करत्या काय, कांदे वांगे लावणं म्हटलं त्याला भाव भेटत नाही. त्यापेक्षा ना असे फळं लावा वावरामध्ये. फळं लावले ना थोडेफार आपल्याला पैसे भेटत्या ते विकून.
पण कांदे विकून तर पैसेच भेटत नाही, कारण की कांद्याला हा सरकार भावच देत नाही. बघा हे बघा, आता आमचे एवढे पेरू आहे आणि पपाया आहे. एवढ्या पपाया आणि पेरू जर आले ना तर भरपूर पैसे होतील आम्हाला. आणि परत त्याच्यामध्ये आम्ही कोबी पण लावला आहे. बघा कोबी पण असा भारी आहे ना, बघा तुम्ही किती भारी कोबी बघा. आणि हे बघा म्हणते शेतकरी खरंच ॲडजस्ट करतो वावरात. हे बघा इथं आंबा लावलेला आहे, बघा तुम्ही. हे बघा आंबा लावलेला आहे इथं. आंब्याचे तिकून फक्त हे बघा, आंब्याच्या तिकून आहे ना याचं द्राक्षाचं झाड लावलेलं आहे. तेव्हा त्याला इथं अंगल उभा केलेला आहे. दिसलं द्राक्षाचं झाड आहे, मग मला द्राक्षाचं झाड पण दाखवते. हे दिसलं आहे का? त्याच्या खाली द्राक्षाची झाड आहेत. तेव्हा तोच परत दांड आम्ही खाली घेतलेला आहे. बघा त्याच्यामध्ये कढीपत्ता लावलेला आहे. तेच परत खाली आहे बघा. त्याच्या खाली परत आहे ना सीताफळाचं झाड आहे. परत त्याच्या खाली सीताफळाचं झाड आहे, गवतीच्या चाफ्याचं झाड आहे, मग बोरीचं झाड आहे. बोरीच्या झाडावर बघा किती वेल भारी जमलेला आहे. गिलकं आणि हे लावलेलं आहे भोपळा. आता भोपळा बघा, भोपळ्याला भोपळे किती भारी येले बघा. तुम्हाला दिसत असतील ना भोपळे, हे बघा. आता इथे एक दिसलं आहे, मी तुम्हाला दाखवते. तेव्हा इथं 2-3 आहे. हे बघा तो खाली एक आहे